CMEGP अर्थात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून मंजूर झालेल्या 26 लाख रुपयांच्या कर्ज प्रकरणात मिळणारी 35% सबसिडी मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्रातील उद्योग निरीक्षक पंकज विठ्ठल शेळके याला अँटी करप्शन ब्युरो सिंधुदुर्गच्या पथकाने 1 जानेवारी रोजी ओरोस येथील पेट्रोल पंपावर रंगेहात पकडले आहे। लाचखोर उद्योग निरीक्षक पंकज शेळके याला अँटी करप्शनच्या पथकाने जिल्हा न्यायालयात हजर केले असता अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्री इंदलकर यांनी आरोपी पंकज शेळके याला 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपी पंकज शेळके हा मूळ सांगली जिल्ह्यातील पलूस येथील रहिवासी असून सध्या ओरोस येथील डॉन बॉस्को हायस्कूल समोरील जय मल्हार सोसायटी येथे राहत आहे। सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आरोपी पंकज शेळके याची पोलीस कोठडी मंजूर होण्यासाठी यशस्वी युक्तिवाद केला। नवीन वर्षाच्या प्रारंभीच लाच स्वीकारताना जिल्हा उद्योग केंद्रातील उद्योग निरीक्षक पंकज शेळकेला एसीबीने कसा ट्रॅप केला त्याची ही A to Z स्टोरी। राज्य सरकार युवकांना नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्थिरस्थावर होण्याचे आवाहन नेहमीच करत असते। उद्योगासाठी लागणारा वित्तपुरवठा सुद्धा राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून करत असतं। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुद्धा अशीच एक योजना आहे ज्यातून राज्य शासन सबसिडी देऊन उद्योजक घडवते। याच योजनेतून सावंतवाडी तालुक्यातील बांदा डेगवे गावातील एका युवकाने आयशर ट्रक खरेदीसाठी कर्ज प्रस्ताव सादर केला होता। त्या युवकाला 26 लाख रुपये कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बांदा शाखेतून मंजूर झाले। तक्रारदार युवकाने मंजूर कर्जातून नवीन आयशर ट्रक ऑगस्ट 2025 मध्ये खरेदी केला। या योजनेतून मंजूर कर्जाच्या 35% अनुदान कर्जधारकाला मिळते। ही 35% सबसिडी मिळण्यासाठी तक्रारदार युवकाने सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्रात संपर्क केला तेव्हा जिल्हा उद्योग केंद्रातील उद्योग निरीक्षक पंकज शेळके याने तक्रारदार युवकाकडे मंजूर कर्ज रकमेच्या 1% म्हणजेच 26,000 रुपयांची लाच म्हणून मागणी केली। तडजोडी अंती 26 ऐवजी 22,000 रुपये देण्यास आरोपी पंकज शेळके याने सांगितले। याबाबत तक्रारदार युवकाने 31 डिसेंबर 2025 रोजी उद्योग निरीक्षक शेळके विरोधात लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ओरोस यांच्याकडे केली होती। त्यानुसार एसीबीची शेळके विरोधातील लाचखोरीच्या तक्रारीची खात्री पटल्यानंतर पंकज शेळके याने मागणी केलेली 22,000 रुपयांची रक्कम लाच म्हणून देण्यासाठी एसीबीकडून 500 रुपयांच्या एकूण 44 नोटा अँथ्रासिन पावडर लावून तक्रारदार युवकाकडे देण्यात आल्या। दरम्यान आरोपी पंकज शेळके याने तक्रारदार युवकाला आयशर ट्रक आणि लाचेची रक्कम घेऊन नॅशनल हायवेवरील ओरोस येथील पेट्रोल पंपावर बोलावले। त्यानुसार तक्रारदार युवकाने ठरलेल्या पेट्रोल पंपावर जाऊन त्या ठिकाणी आल्याचे शेळके याला सांगितले। त्यानंतर आरोपी पंकज शेळके हा मोटरसायकलने पेट्रोल पंपावर आला। तक्रारदार युवकाने मंजूर कर्ज प्रस्तावातून खरेदी केलेल्या आयशर ट्रकची पाहणी करून उद्योग निरीक्षक असलेल्या पंकज शेळके याने ट्रकच्या बोनेटवर बॅनर लावून सबसिडी मंजूर करण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी ट्रकचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेतला। त्यानंतर उद्योग निरीक्षक असलेल्या आरोपी पंकज शेळके याने 22,000 रुपये रकमेची लाच स्वीकारल्याचा तक्रारदार युवकाने इशारा करताच सापळा रचलेल्या एसीबीचे DYSP पांचाळ यांच्यासह एसीबीच्या पथकाने पंकज शेळकेला चहूबाजूने घेरले। लाच म्हणून स्वीकारलेली रक्कम कुठे आहे असे एसीबीच्या पथकाने विचारल्यावर गडबडीत झालेल्या उद्योग निरीक्षक पंकज शेळके याने जीन्स पॅन्टमध्ये डाव्या खिशात ठेवलेली 22,000ची रक्कम पंचांसमक्ष काढून दिली। त्यानंतर एसीबीच्या पथकाने रितसर कारवाई करून लाचखोर उद्योग निरीक्षक पंकज शेळके याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करून जिल्हा न्यायालयात हजर केले। न्यायाधीशांसमोर लाचखोर उद्योग निरीक्षक पंकज शेळके याला पोलीस कोठडी मंजूर होण्यासाठी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी युक्तिवाद केला। लोकसेवक असलेला आरोपी पंकज शेळके यांनी लाच मागतानाचे व्हॉइस रेकॉर्डिंग तपासणीसाठी आरोपी शेळके याच्या आवाजाचा नमुना घेणे, 26,000 एवढ्या मोठ्या रकमेची लाच मागितली असून त्याचा सखोल तपास करणे, तक्रारदाराने अनुदान प्रस्ताव ऑनलाईन सबमिट केला असून त्याबाबतचे कागदपत्र आरोपी लोकसेवक पंकज शेळके याच्या कार्यालयातून हस्तगत करायचे आहेत। अशा प्रकारे अन्य कोणाकडे आरोपी पंकज शेळके याने लाच मागितली आहे काय याचा तपास करणे, या गुन्ह्यातील महत्त्वाच्या साक्षीदारांकडे तपास करणे, आरोपीच्या नातेवाईकांच्या नावे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अथवा मूळ गावी स्थावर अथवा जंगम मालमत्ता असल्यास तपास करणे आदी मुद्दे मांडून 2 दिवस पोलीस कोठडी मंजूर करण्याचा युक्तिवाद सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केला। सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केलेला यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्री इंदलकर यांनी आरोपी पंकज शेळके याला 2 दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे। 2 दिवस म्हणजेच 48 तास पोलीस कोठडीत राहणार असल्यामुळे लाचखोर उद्योग निरीक्षक पंकज शेळके याचे शासकीय सेवेतून निलंबन अटळ असून लाचखोरी उद्योग निरीक्षक पंकज शेळके याला चांगलीच भोवणार आहे।
ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.